प्रत्येक गोष्टीला धर्म आहे, धर्मनिरपेक्षता शब्द चुकीचा, पंथनिरपेक्षता शब्द योग्य. मुंबईमधील आरएसएसच्या व्याख्यानमालेमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. कोटी 2 कोटी काय लागतील ती जाऊ दे, 4 गावात मागे पडायचं नाही. मतदाना दिवशी माजी मंत्री तानाजी सावंत यांची पैसे वाटपाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. महापालिका निवडणुकीमधील पराभवानंतर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेत फेरबदल होणार. शहरातील पदांची फेररचना करण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सरनाईक यांचा निर्णय. झेडपी आणि पंचायत समिती मतदानावेळी पोरखेड. छत्रपती संभाजीनगरात आमदार विलास भुमरे तर अकलूजमध्ये उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटलांनी लहान मुलांना थेट ईव्हीएम पर्यंत नेलं. देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, प्रवाशांचे आज हाल होण्याची शक्यता. परीक्षा केंद्र परिसरामध्ये झेरॉक्स दुकानांवर बंदी. परीक्षा केंद्राच्या 500 मीटर पर्यंत परिसरामध्ये कारवाई. 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. कॉपीमुक्त मोहिमेसाठी राज्य मंडळ सज्ज. सीएनजी दरात 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नवे दर लागू. मानखुर्द आणि चेंबूरमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद. 12 फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून 30 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार. जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद. राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 700 रुपयांची घसरण. लासलगाव बाजारामध्ये कांदा प्रति क्विंटल 1800 वरून 1100 वर. टोमॅटोला प्रति किलो 7 रुपये दर. तुळजापुरात अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा गोळीबार. गोळीबारात 1 जण जखमी. 5 ते 6 जणांमधील किरकोळ वादावरून गोळीबार. हरियाणाच्या सूरजकुंड मेळ्यामध्ये मोठा अपघात. जत्रेमधील आकाश पाळणा कोसळला. दुर्घटनेमध्ये 13 जण जखमी झाल्याची माहिती. मदत कार्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू.